पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात मुलांचा करुतडा दूर कर. आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा नोकऱ्याच्यावर भेटलेल्या किल्ल्याचं कोंडा कोंडा किती काय लक्ष घालून दुट्या सांभाळून पूर्ण करून केली कामं पूर्ण करून आपण यावर चुकी सांभाळ माझ्या कर्मचारी रक्षण व्हावं तिचं परिवर्तन तू सांभाळून माझ्या इन्स्पेक्टर पद सांभाळून विधानसभा जेल मिळून 4 पैसे मिळून आपली मंजूर करून मी महेश तोरसकर, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे. शहर पोलीस ठाणे येथे मिरजोळ गावातून एक पालखी आलेली आहे. पालखीचा आम्ही सर्व अधिकारी स्टाफ आणि सर्वांनी स्वागत केलेलं आहे. पूर्वापार चालू झालेला हा एक सण आहे. शिमगोत्सव सुरू झालेला आहे आणि पालखी आता इथून पुढे रवाना होणार आहे. 8 पालख्या येणार आहेत आणि पालखीच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. हे मिरजोळा गावची ग्रामदैवत आहे. या पालखीमध्ये 3 देव आहेत. त्यापैकी 2 देवी आणि 1 देव कालकोबा, कालकाई आणि वाघजाई. आणि हा संपूर्ण जो उत्सव आहे हा उत्सव मानकरी शरद गोपाळ पाटील यांच्या अधिपत्याखाली हा संपूर्ण कार्यक्रम होतो. आणि ज्या वेळेला रोपं लागतं ह्या देवीला ती फागपंचमीलाच लागतं. आणि फागपंचमीला लागल्यानंतर काही कार्यक्रम जे असतात गावामध्ये ते पार पाडल्यानंतर 1-2-3 दिवसांनी बाहेर पडते. आणि शहरात आल्यानंतर ही आपली ज्या तालुक्याचं जे पोलीस स्टेशन आहे, सिटी पोलीस स्टेशन, या ठिकाणी आम्ही कित्येक वर्ष ज्या वेळेला शिमगा चालू झालेला आहे त्यापासून या ठिकाणी येऊन ह्या पोलीस स्टेशनला इथे भेट दिली जाते, इथे बसवली जाते. आणि यानंतर पुढील जो कार्यक्रम आहे तालुक्यातला तो होतो. त्यानंतर आपला ह्या गावाचा आणि ह्या तालुक्याचा आणि ह्या सिटीचा जे ग्रामदैवत आहे भैरी, त्या भैरीची भेट देखील ह्या देवीच्या ठिकाणी त्या देवळात जाऊन होते. अशी पारंपरिक पद्धत जी आहे ती आजपर्यंत आपण संपूर्ण मिरजोळे गावकर रंजनी गावाने पाळलेली आहे. आणि ह्या संपूर्ण गावाचे जे मानकरी आहेत ते शरद गोपाळ पाटील आणि त्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.